नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार आहे। नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आलाय। 21 डिसेंबरलाच नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचा निकाल लागणार आहे। नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांचा निकाल एकत्रच लागणार आहे। सर्व निवडणुका 31 जानेवारी पूर्वी घ्या असंही सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा सांगितलंय। तर एक महत्त्वाची घडामोड, राज्यात नगर परिषद नगरपंचायतीच्या 2 टप्प्यात निवडणुका होणार होत्या। काही नगर परिषद नगरपंचायती आणि काही प्रभागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होतं। एकत्रित निकाल घ्या असा नागपूर खंडपीठानं निर्णय दिलेला होता। 21 डिसेंबरला एकत्रितपणेच मतमोजणी होऊ दे असा नागपूर खंडपीठाचा निर्णय होता। मात्र त्याविरोधात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली होती। मात्र सुप्रीम कोर्टाकडून नागपूर खंडपीठाचाच निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे। आता नगरपालिका नगरपंचायतीची मतमोजणी एकत्रितपणे 21 डिसेंबरलाच होणार आहे। नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय। सोबतच 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घ्या याचा पुनरुच्चार सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आलेला आहे। काही नगरपंचायत नगर परिषदांमधल्या काही उमेदवारांनी कोर्टात धाव घेतलेली होती। खंडपीठाने दिले, त्यामुळे ज्या ठिकाणी 2 डिसेंबरला मतदान झालं तर महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल। आजच्या या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे लक्ष लागलेलं होतं, कारण नागपूर खंडपीठानं 2 टप्प्यातल्या होणाऱ्या नगरपालिका नगरपंचायतीची मतमोजणी एकत्रितपणे करण्याबाबतचा निर्णय दिलेला होता। नागपूर खंडपीठाच्या त्याच निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता आज सुनावणी दरम्यान नेमकं काय होतंय याकडे लक्ष होतं राज्याचं। आता नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय। 21 डिसेंबरलाच नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांचा निकाल एकत्र लागणार आहे। 20 डिसेंबरला ज्या निवडणुका होणार आहेत त्या काही कारणांनी जर पुढे लांबल्या तर पुन्हा या सगळ्या प्रकरणातली मतमोजणी आणि निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते। सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांचं म्हणणं ऐकून असे निर्देश दिले की जर काही कारणास्तव 20 डिसेंबर रोजी मतदानाचा कार्यक्रम होऊ शकला नाही तर ज्या ठिकाणी 2 डिसेंबर रोजी मतदान झालेलं आहे त्यांचा निकाल हा 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावा। त्याचप्रमाणे ज्या काही याचिका प्रलंबित आहेत त्यांचा कुठलाही प्रत्यय आता निवडणूक कार्यक्रमात येणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं। त्याचबरोबर आम्ही जे टाइम बाउंड आदेश दिलेले आहेत, म्हणजे वेळेत 31 जानेवारीची डेडलाईन दिलेली आहे त्याच्या आत निवडणुका घेण्याचे जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचा विचार यापुढे हायकोर्टाने किंवा ज्या बेंचेस आहेत ज्यांच्यासमोर ही प्रकरणं येतील त्यांनी करावा असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। पुढच्या घडामोडीकडे, मतदार यादीत दुबार नावं 10 ते 12%। महापालिका 10 डिसेंबर पर्यंत पडताळणी करणार। मतदारांच्या यादीतील 80,000 संशयास्पद नावांच्या नमुन्याची तपासणी होणार। मनपाकडून सध्या यादीतील 11 लाख दुबार नावांची छाननी। 10 डिसेंबर पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करण्याची मुदत देण्यात आली आहे। तर निवडणुकांना निवडणुकीसारखंच घ्यायला हवं असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। निवडणुका झाल्यावर सगळं विसरायचं असतं असंही त्यांनी म्हटलंय। कल्याण डोंबिवलीतील काही प्रवेशांबाबत आक्षेप घेण्यात आला असंही रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। याबाबत वरिष्ठ मंडळी चर्चा करून निर्णय घेतील असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं। डोंबिवली आणि हा सगळा जो भाग आहे जरा एकदम अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे त्या संवेदनशील भागामध्ये काही प्रवेश हे शिवसेनेकडून काही प्रवेश घेण्यात आले, त्यामुळे मग त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने सुद्धा काही प्रवेश त्या संदर्भात घेतले। एक युवा नेतृत्व आहे अभिजित थरवळ म्हणून, त्याचा प्रवेश घेतल्यानंतर थोडंसं अधिक त्यामध्ये तीव्रता जाणवली। त्यामुळे असे काही प्रवेश उल्हासनगरमधले असणारे काही प्रवेश, कल्याण डोंबिवलीमधले असणारे शिवसेनेमधले काही प्रवेश, आमचे भारतीय जनता पार्टीमधले असणारे प्रवेश, या सर्व गोष्टींबद्दल थोडेसे आक्षेप सर्व बाजूने दोन्ही बाजूने दिसत आहेत। त्यामुळे त्या संदर्भात वरिष्ठ मंडळी सगळेजण बसतील असं आम्ही सर्वांनी ठरवलं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चर्चा 100% होईल आणि तूर्तता या सगळ्या गोष्टीवरती पडदा पडला पाहिजे। यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील असणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपसामधले असणारे कोणालाही घेऊ नये असा निर्णय घेतला आहे। त्यामुळे लवकरच अधिवेशन काळामध्ये कधीतरी एक दिवस जे प्रवासामध्ये किंवा कसं ना काहीतरी बसून या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल। निवडणुका असतात, निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे।